चूक असेल तर राजीनामा द्यायला तयार. विरोधकांच्या आरोपांवर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं वक्तव्य. मला पदाचा मोह नाही, रितू तावडेंची प्रतिक्रिया. पावसाळ्यामधील दुर्घटनांवरून मुंबई पालिकेच्या सभागृहात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पालिकेच्या हद्दीमध्ये पावसाळ्यात एवढे मृत्यू कधीही झाले नव्हते. किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामधील कलम 155चा गैरवापर करून बेकायदेशीर कामं केल्याचा ठपका. राज्यातील 15 तहसीलदार प्रांताधिकारी निलंबित. फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्प येण्याची कुणकुण. परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी करताना कुळ कायद्याचंही उल्लंघन. बेकायदेशीर पद्धतीनं खरेदी केलेल्या सर्व जमिनी सरकार जमा करण्यात येणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. अयोध्येमधील राम मंदिरामधील चोरी प्रकरण. ठाकरेंच्या शिवसेनेचं आज दुपारी 4 वाजता ठाणे रेल्वे स्थानकाजवळील पुरातन हनुमान मंदिरामध्ये रामरक्षा आंदोलन. माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. मध्य आणि हार्बरले मार्गांवर उद्या ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान ब्लॉक. काही लोकल विलंबानं धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द होणार. राज्य सरकारकडून म्हाडा कायद्यामध्ये दुरुस्ती. मुंबईतील 13,000 धोकादायक सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. या निर्णयामुळे पुनर्विकासाला गती मिळणार असून रहिवाशांच्या सुरक्षेलाही बळकटी मिळणार. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये अनमोल बिश्नोईची चौकशी न केल्यानं विशेष न्यायालयानं मुंबई पोलिसांना झापलं. अनमोलचा ताबा घेण्यासाठी सगळी कायदेशीर पावलं उचलल्याचे न्यायालयाचे पोलिसांना निर्देश. मुंबईच्या साकीनाका खैरानी रोडवर भरधाव टेम्पोची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक गाड्यांना धडक. संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मुंबई गोरेगाव ड्रग्स ओव्हर प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल. विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कॉन्सर्टमध्ये गोळ्या मिळतील असा उल्लेख. या घटनेमध्ये त्यांच्याच बॅचमधील दोघांचा मृत्यू झाला होता.